आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात पाणीसाठा कमी असतानाही पाणी कपातीची गरज नसल्याची पालिकेची भूमिका। पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पाणी कपात न करण्याचा निर्णय। मुंबईमध्ये गेल्या आठवड्यापासून उष्णता वाढली। राज्यभरात तापमानात वाढ। काल राज्यात सर्वाधिक 41.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। आशियातील सर्वाधिक अब्जाधीश मुंबईतच। भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 1 लाख कोटी डॉलरवर। बीजिंगला मागे टाकत मुंबईने पटकावलं जागतिक अव्वल स्थान। वर्णीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत 12 इमारतींची कामं सुरू। दिवाळीपर्यंत कामं पूर्ण करून डिसेंबर अखेर घरांचा ताबा देण्याचं मंडळाचं नियोजन। शिव उड्डाणपुलाच्या पाडकामाला उद्यापासून सुरुवात। पुलाचं काम सुरू असताना लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता। पुण्याच्या मुळशीतील महाळुंगे गावातील सूर्यमुखी मंदिराचं नाव मतदार यादीत आल्यानं चर्चा रंगली। दरम्यान मंदिरातील गणपतीलाही निवडणूक आयोगाने मतदानाचा अधिकार दिल्याची एक गमतीशीर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल। अंड्यांचा घाऊक दरात घट। महिनाभरात अंड्यांचे दर प्रति शेकडा सरासरी 100 रुपयांनी कोसळले। एनईसीसी दर पाडत असल्याचा उत्पादकांचा आरोप। केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारा क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त। पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई। देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचा 375वा बीज सोहळा। सोहळ्यानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट।